नमस्कार, मी निखिला। युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शनिवारी इस्लामाबादमधील अलिशान सेरेना हॉटेलमध्ये चर्चा होणार आहे आणि यासाठी अमेरिकेचं शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये पोहोचते। या शिष्टमंडळामध्ये अमेरिकेकडून उपराष्ट्रपती जेडी व्हान्स हे नेतृत्व करतील, तर इराणी माध्यमांनुसार संसदेचे त्यांचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत। मात्र लेबनॉनवरचे हल्ले थांबल्यावरच चर्चा या भूमिकेवर इराण अजूनही ठाम आहे। याआधी होर्मुझ सुरू करा किंवा तिथून जाणाऱ्या जहाजांना टोल नको यासाठी ट्रम्प आग्रही आहेत। त्यामुळे आता ही चर्चा सुरू होणार का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे। तिथे अमेरिका इराण शांतता चर्चेपूर्वी इस्रायल आणि पाकिस्तान यांच्यामधला वाद मात्र वाढला। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलवर लेबनॉनमध्ये नरसंहार केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर याची सुरुवात झाली। आसिफ म्हणाले की इस्रायल वाईटाचं प्रतीक आहे आणि मानवतेसाठी एक शाप आहे। इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा सुरू असताना लेबनॉनमध्ये नरसंहार होतोय। ज्या लोकांनी हा देश बनवला ते नरकात जळोत अशी माझी प्रार्थना आहे, अशी पोस्ट पाकिस्तानने केली। त्यामुळे संतापलेल्या इस्रायलने हे विधान इस्रायलला संपवण्याच्या मागणीसारखं आहे। स्वतःला शांतता चर्चेचा मध्यस्थ मिळवणाऱ्या देशाकडनं हे अपेक्षित नाही असं म्हणत पाकिस्तानवर तोंडसुख घेतलं। आता चर्चा झालीच तर ती कोणत्या मुद्द्यांवर असेल तर ते आपण पाहूया। अमेरिकेचं म्हणणं आहे की इराणला आपले सर्व उच्चस्तरीय समृद्ध युरेनियम बाहेर काढावं लागेल, अणुसुविधा बंद किंवा मग मर्यादित कराव्या लागतील। होर्मुझची सामुद्रधुनी हा एक दुसरा मुद्दा असेल। इराणने होर्मुझमध्ये टोल घेणार असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे अमेरिकेला हा संपूर्ण मार्ग खुला हवाय, सुरक्षित हवा आणि ते देखील कोणत्याही टोलशिवाय हवाय। तर अमेरिकेला इराणच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर बंदी घालायची आहे। इराणची मागणी आहे की सर्व अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध त्वरित हटवले जावेत, गोठवलेली मालमत्ता परत मिळावी आणि नुकसान भरपाई देखील मिळावी। आता उद्याच्या चर्चेमधून अमेरिका आणि इराण हे काय मार्ग काढणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। मात्र मार्ग कोणताही निघो, युद्ध थांबायला हवं असं मात्र जगभरातल्या सगळ्या देशांना वाटतं।